नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. जसे की आपण लास्ट लेक्चर घेता घेता आपला मॅथमधील एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 2 मधील हा क्वेश्चन 2 राहून गेला होता. अचानक आपल्या लाईटचा प्रॉब्लेम आल्यामुळे आपण हे क्वेश्चन ठेवलेलं होतं. तर इथं काय होतंय, हे कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 7, द एंट्रीज इन द लास्ट column 6 and 7 are identical, then it is logical equivalence. हा क्वेश्चन आपण लास्ट पिरियड मध्ये बघलेला होता. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. चला मग क्वेश्चन 3 आपला लॉजिकल म्हणजे क्वेश्चन 2 मधला नंबर 3. चला मग आता क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत. ते मी लिहिलेले आहे नंबर 3. तर या ठिकाणी असं आहे, P डबल इम्प्लिकेशन Q इक्विव्हॅलन्स स्क्वेअर ब्रॅकेट P और Q एंड निगेशन P एंड Q ब्रॅकेट क्लोज. ओके, चलो. तर काय आहे, पहिले आपण याचे कॉलम बनवणार. कॉलम किती होणार पहिले बघणार. स्टेटमेंट पॅटर्न आपल्याकडे 2 आहे. कनेक्टिव्हिटीज बघा 1 2 3 4 आणि इकडचे 5. 5 एकूण किती होणार, म्हणजे आपल्याकडे कॉलम 5 + 2 7 कॉलम होणार. कनेक्टिव्हिटीज 1 2 3 4 हे 5 कनेक्टिव्हिटीज आणि स्टेटमेंट पॅटर्न 2, एकूण आपल्याकडे 7 कॉलम होणार. तर कसे आहेत बघा. चला मग सर्वप्रथम आपण एक व्हर्टिकल लाईन, लाईन्स आणि हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घेऊ. दॅट इज व्हर्टिकल लाईन अँड हॉरिझॉन्टल लाईन. ओके, पहिले P, सेकंड Q, नंतर P डबल इम्प्लिकेशन Q, नंतर P और Q, नंतर P एंड Q, नंतर P एंड Q चा निगेशन, ही निगेशन P एंड Q, नंतर काय लिहिणार आहे, स्क्वेअर ब्रॅकेट काय आहे, P और Q एंड निगेशन P एंड Q स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आणि शेवटचा कॉलम्स आहे. आपण आणखी एक परी कॉलम्स इन्क्रीज करणार आहोत ते नंबरिंग साठीचा. चला, ही नंबरिंग साठीचा कॉलम आहे. हे नंबर साठीचा. तर किती बरे कॉलम, 1 1 2 3 4 5 6 आणि 7 कॉलम. चला, किती एंट्रीज भरणार आपण, 4. T T F 8, फक्त 4 एंट्रीज भरणार बस. यात हे इरेज करणार. चला मग 4 एंट्रीज का आहे, पहिले 2 T घेणार आणि हे 2 F घेणार. 2 T आणि 2 F लिहिलं. आता हे 1 टाइम्स T 1 टाइम्स F, 1 टाइम्स T 1 टाइम्स F. यानंतर P डबल इम्प्लिकेशन Q. डबल इम्प्लिकेशनची कंडिशन काय, दोन्ही सेम असेल तर ट्रू, दोन्ही सेम आहे ट्रू, दोन्ही सेम नाही फॉल्स, दोन्ही सेम नाही फॉल्स, दोन्ही सेम आहे ट्रू झाले. P और Q, और ची कंडिशन काय, दोन्ही फॉल्स तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. दोन्ही फॉल्स तर फॉल्स, बाकी सर्व हे ट्रू हे ट्रू हे ट्रू, ट्रू 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 आणि दोन्ही फॉल्स फॉल्स. अँड ची कंडिशन, दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स, दोन्ही ट्रू आहे ट्रू.
अदरवाइज सर्व फॉल्स, दोन्ही ट्रू नाही, दोन्ही ट्रू नाही, दोन्ही ट्रू नाही, अदरवाइज सर्व फॉल्स आले. याचं काय निगेशन घ्यायचं, टी चा एफ, एफ चा टी, एफ चा टी, एफ चा टी. नंतर पी और क्यू आणि हे निगेशन पी एंड, याचं अँड घ्यायचं. अँडची कंडिशन या दोघांचं बघा, दोन्ही जर ट्रू असेल तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू नाही, फॉल्स. दोन्ही ट्रू आहे, ट्रू. दोन्ही ट्रू आहे, ट्रू. दोन्ही ट्रू नाही, फॉल्स. चला मग ऑब्झर्व करें कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 7. काय बघा, दॅट इज कॉलम नंबर 3 पी आणि कॉलम नंबर 7 बराबर आहेत का बघा. तर अँड ची कंडिशन आपल्या कोणाची बघायची होती, पी और क्यू, दॅट इज पी और क्यू अँड ही निगेशन पी अँड क्यू. दोन्ही अँड घ्यायची, दोन्ही ट्रू नाही, फॉल्स. दोन्ही ट्रू होतं ट्रू, दोन्ही ट्रू होतं ट्रू, दोन्ही ट्रू नाही, फॉल्स. यस, सेम आहे, ट्रू. कुठेतरी याच्यात काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, तर आपण क्वेश्चन चेक करून घेऊ एकदा. नंबर 3, पी डबल इम्प्लिकेशन क्यू, पी और क्यू अँड पुन्हा निगेशन पी अँड क्यू. चला, टी टी एफ टी एफ टी एफ, सेम आहे ट्रू, सेम नाही फॉल्स, सेम नाही फॉल्स, सेम आहे ट्रू. और ची कंडिशन, दोन्ही ट्रू तर ट्रू, दोन्ही फॉल्स तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. दोन्ही फॉल्स नाही ट्रू, दोन्ही फॉल्स नाही ट्रू, दोन्ही फॉल्स नाही ट्रू, दोन्ही फॉल्स आहे फॉल्स. अँड ची कंडिशन, चला, दोन्ही ट्रू आहे म्हणून ट्रू, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू नाही फॉल्स. याचा आपल्याला काय घ्यायचं आहे, निगेशन. टी च एफ, एफ च टी, एफ च टी, एफ च टी. नंतर पी और क्यू आणि हे याचं अँड घ्यायचं आहे. अँड ची कंडिशन, दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू आहे ट्रू, दोन्ही ट्रू आहे ट्रू, दोन्ही ट्रू नाही फॉल्स. सर्व एंट्रीज बराबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणता कॉलम इथे चेक करावा लागला व्यवस्थित बघून घ्या. चला, आणखी एक कॉलम इथे विसरलेला आहे. याच्या आणखी एक याचं इथं असं निगेशन आहे, टोटल ब्रॅकेटचं का आहे, निगेशन. मग येईल बराबर. चला, याचं एक इथं का आहे, निगेशन आहे असा, हे निगेशन. मग शेवटचा कॉलम आपण कुठे लिहिणार, तर इथंच ऍडजस्ट करणार. तर या टोटल याचं जर निगेशन आपण घेतलं तर काय होईल, एक आणखी एक कॉलम बनणार, त्याचं होईल 8 नंबरचा कॉलम बनणार आहे. 8 कसा बनणार आहे, निगेशन. 8 नंबरचा कॉलम बनणार असा. काय होईल तर मग निगेशन स्क्वेअर ब्रॅकेट पी और क्यू अँड निगेशन पी अँड क्यू, हे एक बनल. आता काय, एफ च टी, टी च एफ, टी च एफ आणि एच च टी. हे बघा, कॉलम नंबर आपण किती बघले आहे, 3 आणि कॉलम नंबर 8 बघा, टी दॅट इज एफ, एफ अँड टी. म्हणजे कॉलम नंबर जे आपला 3 आणि 8 आहे ते काय आहेत, आयडेंटिकल आहेत. म्हणून आपण काय लिहिणार, द एंट्रीज in the column, the entries in the column 3 and 8 are identical. Then given statement pattern
आर लॉजिकली इक्विव्हॅलेन्स. लॉजिकल इक्विव्हॅलेन्स हे असं आहे. हे कॉलम नंबर 8 इथं माउथ होता, आपण साईडला लिहिलं आहे. फक्त याचं समजा निगेशन घ्यायचं होतं. तुम्ही इथं पण ऍडजस्ट करू शकले असतं. याचं निगेशन घ्यायचं म्हणजे का, एफचं टी, टीचा एफ, टीचा एफ आणि एफचा टी. हेच आपण इथं लिहून दाखवलेलं आहे. हे माउथ होतं टी एफ एफ टी, हे इथं लिहिलेलं आहे. हे काय होतं, कॉलम नंबर 8. आपण इथं पण हे लिहिलेलं आहे. चला मग पुढचा नेक्स्ट. नंबर 4 बघा आता. नंबर 4 ही आहे पी देन ब्रॅकेट क्यू देन पी इक्विव्हॅलेन्स निगेशन पी देन ब्रॅकेट पी देन क्यू. चला काय आहे, सर्वप्रथम चला आपण व्हर्टिकल लाईन्स आणि हॉरिझॉन्टल लाईन पहिले ड्रॉ करून घेणार. हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन. पहिले वर एक आपण रो सोडून देणार. किती होणार बघा, पहिले स्टेटमेंट पॅटर्न 2 आणि कनेक्टिव्हिटी 1 2 3 4 5 7 टेबल जवळपास होऊ शकतात. बघू तर पहिले हे पी, पी सेकंड क्यू, थर्ड क्यू देन पी, फोर्थ पी देन ब्रॅकेट क्यू देन पी, नंतर निगेशन पी, नंतर पी देन क्यू, दॅट इज पी देन क्यू, इज पी देन क्यू, नंतर हे निगेशन पी देन ब्रॅकेट पी देन क्यू. 1 2 3 4 5 6 7 झाले. 1 2 3 4 5 6 and 7. चला मग पहिले एंट्रीज भरणार. 2T 2F. ठीक आहे, पहिले आपण एंट्रीज भरलेले आहेत 2T 2F आणि या इथे एरीज करून घेऊ. चला आपण रो व्यवस्थित मारून घेणार. हे रो आहे, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो and fourth row. 1T 1F, 1T 1F. क्यू देन पी उलट बघायचं. क्यू देन पी, देनची कंडिशन टीएफ असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. टीएफ नाही ट्रू, टीएफ नाही ट्रू. हे सरळ बघायचं. पहिले क्यू आहे इकडून इकडे, पुन्हा टीएफ आहे फॉल्स, टीएफ नाही ट्रू. नेक्स्ट पी देन क्यू देन पी, हे आणि हे याचा देन. पहिले पी आहे, टीएफ नाही ट्रू, टीएफ नाही ट्रू, टीएफ नाही ट्रू, टीएफ नाही ट्रू. हे इकडून बघायचं. टीएफ पहिले पी, निगेशन पी, टीचा एफ, सेकंड टीचा पण एफ, या दोन्ही एफचा टी टी यानी ट्रू. पी देन क्यू, पी देन क्यू, टीएफ नाही ट्रू. आता हे बघा, टीएफ आहे फॉल्स, टीएफ नाही ट्रू, टीएफ नाही ट्रू. सरळ बघायचं, उलट नाही बघायचं. आता काय सांगलं, हे निगेशन पी आणि हा ब्रॅकेट याचं देनच घ्यायचं आहे. पुन्हा टीएफ नाही ट्रू, पुन्हा टीएफ नाही ट्रू, पुन्हा टीएफ नाही ट्रू, पुन्हा टीएफ नाही ट्रू. ओके, तर आपण बघू शकताय तुम्ही कॉलम नंबर 4
आणि कॉलम नंबर 7 टी 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 हे सेम आले मुलींना. द एंट्रीज in the column, the entries in the column, that is 4 and 7 are identical, then it is logical equivalence. It is logical equivalence. ओके, तर बघून घ्यायचं आहे. हे 4 नंबरचा होता. यानंतर नेक्स्ट हे 5 नंबरचा क्वेश्चन बघायचा. P or Q then R equivalence. P then R and Q then R. चला, सर्वप्रथम आता कॉलम बघा किती बघा. स्टेटमेंट पॅटर्न 3 आहे. P Q R एंट्रीज P Q R कनेक्टेड टू 1 2 3 4 5 एकूण 8 कॉलम होण्याची शक्यता आहे. 8 कॉलम होऊ शकतात. तर कोणते बघा. सर्वप्रथम आपण व्हर्टिकल्स अँड हॉरिझॉन्टल लाईन मारून घेणार आहे. एक व्हर्टिकल लाईन आणि एक इथून हॉरिझॉन्टल मारणार असेल. एक डबा आपण सोडून देणार पहिलेच. चला, पहिले येणार हे P, नंतर येणार Q, नंतर येणार R, त्यानंतर येणार P और Q, त्यानंतर येणार P और Q, then R, नंतर P then R, नंतर Q then R, Q then R, नंतर इथं भेटणार P then R and Q then R. चला, 1 2 3 4 5 6 7 8 एंट्रीज इथं आलेल्या आहेत. आता स्टेटमेंट पॅटर्न जेव्हा P Q R केले असतील तर आपण सांगितले होते 4 times T is 1 2 3 4 4 times T 4 times F 1 2 3 आणि 4. ठीक आहे, 4 times T and 4 times F. तर हे आपल्याला हे लिहिण्यासाठी आहे. यानंतर 1 2 3 4 5 6 7 खालचा 8. चला, झालेला आहे. मग सेकंड 2 times 2 2 times false, 2 times 2 2 times false. Next 1 times T 1 times F 1 times T 1 time F 1 time T 1 time F 1 time T 1 time F. नंतर P और Q और ची कंडिशन दोन्ही फॉल्स तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. दोन्ही फॉल्स नाही ट्रू. हे बघा, दोन्ही फॉल्स नाही ट्रू, 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 दोन्ही फॉल्स आहे फॉल्स, दोन्ही फॉल्स आहे फॉल्स. नंतर P और Q देणार उलट बघायचं इकडून इकडे.
चला करा मग देन टीएफ देनची कंडिशन टीएफ असेल तर फॉल्स अदरवाइज ट्रू टीएफ नाही ट्रू पुन्हा टीएफ आहे फॉल्स टीएफ नाही ट्रू टीएफ आहे फॉल्स टीएफ नाही ट्रू टीएफ आहे फॉल्स टीएफ नाही ट्रू टीएफ नाही ट्रू हे सर्व उलट सरळ बघायचं पहिले हे आहेत आधी हेच बघणार नंतर पी देन आर हे पी देन आर टीएफ नाही ट्रू टीएफ आहे फॉल्स प्लीज हे पी देणार टीएफ नाही ट्रू टीएफ आहे फॉल्स टीएफ नाही ट्रू टीएफ आहे फॉल्स पुन्हा टीएफ नाही ट्रू टीएफ नाही ट्रू टीएफ नाही ट्रू टीएफ नाही ट्रू एंट्रीज घेतल्या पूर्ण क्यू देन आर पुन्हा हे बघ टीएफ नाही ट्रू टीएफ आहे फॉल्स पुन्हा टीएफ नाही ट्रू पहिले टी पाहिजे टीएफ नाही ट्रू पुन्हा टीएफ नाही ट्रू पुन्हा टीएफ आहे फॉल्स पुन्हा टीएफ नाही ट्रू ट्रू चला नंतर या दोघांचा अँड घ्यायचा आहे अँडची कंडिशन दोन्ही ट्रू तर ट्रू अदरवाइज फॉल्स दोन्ही ट्रू आहे का ट्रू यस दोन्ही ट्रू नाही फॉल्स दोन्ही ट्रू आहे ट्रू दोन्ही ट्रू नाही फॉल्स दोन्ही ट्रू आहे ट्रू दोन्ही ट्रू नाही फॉल्स दोन्ही ट्रू आहे ट्रू दोन्ही ट्रू आहे ट्रू चला बरे ऑब्झर्व करा हे कॉलम्स आणि हे कॉलम्स हे बघा पी आर क्यू देन आर टी एफ टी एफ टी एफ टी टी म्हणजे कॉलम नंबर जी तुमचा आहे 5 आणि कॉलम नंबर 8 काय आहे सेम आहे द एंट्रीज इन द कॉलम the entries in the column 5 and 8 are identical then its logical equivalence हा क्वेश्चन नंबर आपला 5वा होता नेक्स्ट यानंतर 6वा क्वेश्चन घेणार आहोत ही आहे ही आहे पी देन ब्रॅकेट Q and R equivalence P then Q and P then R चला आता सारखाच आहे सेम 6वा क्वेश्चन चला मग वर्टिकल लाइन्स आणि हॉरिझॉन्टल लाइन ड्रॉ करणार एक वर्टिकल लाइन हॉरिझॉन्टल लाइन पहिले एक कॉलम देणार सोडून पी क्यू आर स्टेटमेंट आहे 3 कनेक्टिव्ह 1 2 3 4 5 जवळपास 8 टेबल होत दिसत आहेत 8 कॉलम चेक करू मग पहिले पी स्टेटमेंट पॅटर्न आहे पी सेकंड क्यू थर्ड आर नंतर क्यू अँड आर Q and R Q and R नंतर P then Q and R नंतर हे P then Q नंतर P then R नंतर हे दोघांचा मिळून P then Q and P then R
1 2 3 4 5 6 7 8 कॉलम आपल्याकडे तयार झालेले आहेत. मग आता एंट्रीज करणार. एंट्रीज तुम्हाला माहिती आहे 8 येणार. 4 टाइम्स टी 1 2 3 4 4 टाइम्स एफ 1 2 3 4. दॅट इज हे आपल्याला लिहायला लागणार एवढं. चला मग 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. ओके. 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ 1 टाइम टी 1 टाइम 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 एफ टी एफ टी एफ टी एफ टी एफ. क्यू अँड आर. चला याचं अँड घ्यायचंय. अँडची कंडिशन दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू आहे ट्रू, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू आहे ट्रू, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू नाही फॉल्स. नंतर हे पी आणि ह्याचं देन घ्यायचं. देनची कंडिशन एकच आहे. टी एफ असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. टी एफ नाही ट्रू. ओके. हे टी एफ आहे फॉल्स, टी एफ आहे फॉल्स, टी एफ आहे फॉल्स, टी एफ नाही ट्रू, टी एफ नाही ट्रू, ट्रू ट्रू. चलो पी देन क्यू. हे टी एफ नाही ट्रू, टी एफ नाही ट्रू, टी एफ आहे फॉल्स, पुन्हा टी एफ आहे फॉल्स, पुन्हा टी एफ नाही ट्रू, पूर्ण टी एफ नाही, टी एफ नाही, टी एफ नाही म्हणजे ट्रूच येतील. आता क्यू दे पी देन आर. हे पुन्हा टी एफ नाही ट्रू, पुन्हा टी एफ आहे फॉल्स, पुन्हा टी एफ नाही ट्रू, पुन्हा टी एफ आहे फॉल्स, पुन्हा टी एफ नाही. समजा ट्रू येतील. टी एफ नाही, टी एफ नाही, टी एफ नाही, टी एफ नाही. 1 2 3 4. ओके. मग हे आणि हे या दोघांचं अँड घ्यायचं. अँडची कंडिशन दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू आहे ट्रू, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू आहे ट्रू, दोन्ही ट्रू आहे ट्रू, दोन्ही ट्रू आहे ट्रू, दोन्ही ट्रू आहे ट्रू. मग हे फॉल्स आहे. चला कॉलम नंबर 8 बघा. आणि इकडचं कोणतं आहे हे. चला हे टी, हे एफ, हे एफ, हे एफ, हे 4 टी, हे 4 टी. म्हणजे कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 8 सेम आहे. द entries in the column, the entries in the column 5 and 8 are identical. Then it is its logical equivalence. Then its logical equivalence. चला 6वा क्वेश्चन होता पाहून घ्या. चला नेक्स्ट. क्वेश्चन थोडी मोठा लिहित आजचे. यानंतर 7वा क्वेश्चन आहे. P and bracket Q or R equivalence
P and Q or P and R. चला व्हर्टिकल्स लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन्स पहिले करणं. किती वेळा कॉलम जेवढे येतील तेवढे येतील. ट्रिक माहिती आहे तुम्हाला. पहिले P Q R नंतर Q और R हे नंतर P and Q और R नंतर हे P and Q नंतर हे P and R नंतर दोघांचं OR P and Q or P and R झालं. किती आले 1 2 3 4 5 6 7 8. कारण स्टेटमेंट पॅटर्न 3 कनेक्टेड बघा 1 2 3 4 5 कनेक्टेड 5 आणि 3 8. इथे 8 येणार होते अगोदरच माहित होतं. इथे लिहिणार 1 2 3 4 5 6 7 8. यात एंट्रीज भरणार आहेत 4 times T 1 2 3 4 4 times F 1 2 3 that is 4. बस इरेज करणार हे आपल्याला लिहायचं खाली. फर्स्ट 1 2 3 4 5 6 7 आणि 8. चला एंट्रीज भरणार 2 times T 2 times F 2 times T 2 times F. चला T F T F T F T F. मग Q और R. चलो पटपट करणार. Q R R ची कंडिशन दोन्ही फॉल्स तर फॉल्स अदरवाइज ट्रू. दोन्ही फॉल्स नाही ट्रू. दोन्ही फॉल्स नाही ट्रू. दोन्ही फॉल्स नाही ट्रू. दोन्ही फॉल्स आहे फॉल्स. दोन्ही फॉल्स नाही ट्रू. दोन्ही फॉल्स नाही ट्रू. दोन्ही फॉल्स नाही ट्रू. दोन्ही फॉल्स आहे फॉल्स. चला दोन झाले. नंतर हे P आणि हे या दोघांचं अँड घ्यायचं. अँड ची कंडिशन दोन्ही ट्रू तर ट्रू अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू आहे ट्रू. दोन्ही ट्रू आहे ट्रू. दोन्ही ट्रू आहे ट्रू. दोन्ही ट्रू नाही फॉल्स. 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 चला P and Q अँड ची कंडिशन दोन्ही ट्रू आहे ट्रू. दोन्ही ट्रू आहे ट्रू. दोन्ही ट्रू नाही फॉल्स. दोन्ही ट्रू नाही फॉल्स. दोन्ही ट्रू नाही सर्व फॉल्स. फॉल्स 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 फॉल्स. P and R दोन्ही ट्रू आहे ट्रू. दोन्ही ट्रू नाही फॉल्स. दोन्ही ट्रू आहे ट्रू. दोन्ही ट्रू नाही फॉल्स. 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 सर्व फॉल्स. फॉल्स 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 फॉल्स. मग या दोघांचं ऑर घ्यायचं. ऑर ची कंडिशन दोन्ही फॉल्स तर फॉल्स अदरवाइज ट्रू. चला दोन्ही फॉल्स नाही ट्रू. दोन्ही फॉल्स नाही ट्रू. दोन्ही फॉल्स नाही ट्रू. दोन्ही दोन्ही फॉल्स आहेत म्हणजे फॉल्सच. चला मग ऑब्झर्व करा. हे कॉलम नंबर 5 टी 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 बाकी सर्व 8 म्हणजे 5वा आणि 8वा का आहे सेम आहे. द एंट्रीज इन द कॉलम the entries in the column 5 and 8 are identical. Then its logical equivalence. Then its logical equivalence झालेला आहे. हे क्वेश्चन नंबर 7 होता.
7 का 8 होता, 8 क्वेश्चन होता, 9 आणि 10 राहिलेला आहे. चला एरेज करणार आहे. क्वेश्चन नंबर 9. चला का आहे स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन पी और क्यू और पुन्हा पी और क्यू ब्रॅकेट क्लोज अँड आर इक्विव्हॅलेन्स आर. चला काय करणार, पहिले एंट्रीज करणार, ही इकडे लिहिणार, एक डबा सोडून देणार. किती होतात बघू. पहिले पी क्यू आर, पी और क्यू, नंतर याचं निगेशन, निगेशन पी और क्यू, नंतर डबल पी आर क्यू घ्यायची गरज नाही. पी और क्यू पुन्हा निगेशन पी और, पुन्हा पी और क्यू, पुन्हा काय करणार मग असं करणार, निगेशन पी और क्यू और हे पी और क्यू हे लिहिणार. नंतर सर्वांचं मिळून असं लिहिणार, स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन पी और क्यू पुन्हा और पुन्हा पी और क्यू ब्रॅकेट क्लोज अँड आर. ही आहे ही टेबल आली. 1 2 3 4 5 6 7. स्टेटमेंट पॅटर्न 3 कनेक्टिव्हिटीज मोजणार, 1 2 3 4 5. एकूण कॉलम किती आहेत, 8 आहेत. परंतु इथं और आपण अँड दोनदा मोजलेला आहे और, त्याच्यामुळं 1 इथून कमी होणार, तर किती होणार, एंट्री 7. चला पहिले 4 वेळेस टी, 4 वेळेस एफ, 4 वेळेस टी, 4 वेळेस एफ, 4 टाइम्स टी अँड 4 टाइम्स एफ लिहिलेला आहे. त्यानंतर हे आपण कॉलम केलेले आहेत ॲडजस्टमेंट. यानंतर ही इरेज करून घेणार. चला 2 टाइम्स टी, 2 टाइम्स फॉल्स, 2 टाइम्स टी, 2 टाइम्स फॉल्स, 1 टाइम टी, 1 टाइम एफ, 1 टाइम टी, 1 टाइम एफ, 1 टाइम टी, 1 टाइम एफ, 1 टाइम टी, 1 टाइम एफ. पी और क्यू और ची कंडिशन, दोन्ही फॉल्स तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. दोन्ही फॉल्स नाही ट्रू, 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 दोन्ही फॉल्स आहे, फॉल्स. चला याचंच निगेशन घ्यायचं. टीचं एफ, टीचं एफ, टीचं एफ, टीचं एफ, टीचं एफ, टीचं एफ, पुन्हा एफचं टी, एफचं टी. नंतर हे निगेशनवाला आणि याचं और घ्यायचं. ऑरचं दोन्ही फॉल्स तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. दोन्ही फॉल्स नाही ट्रू, 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 दोन्ही फॉल्स नाही ट्रू. चला मग काय म्हटलं, हा ब्रॅकेट आणि आर याचं काय घ्यायचं, अँड घ्यायचं. अँडची दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू आहे, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू आहे ट्रू, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू आहे ट्रू, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू आहे ट्रू, दोन्ही ट्रू नाही फॉल्स. चला चेक करून घ्या. कोणतरी बाबा हे आर वाला, हे 3 नंबरचा आणि हे एकदम शेवटचा सेम. टी एफ, टी एफ, टी पुन्हा एक, पुन्हा टी आणि पुन्हा एक, बराबर आहे. म्हणजे कॉलम नंबर 3 and 7 are same. The entries in the
column number 3 and 7 are identical, then it is logical equivalence. It is logical equivalence. हे क्वेश्चन नंबर 9 होता. तर लास्ट क्वेश्चन नंबर 10 घेणार आपण. हे क्वेश्चन नंबर 9 होत आहे, बघून हे पूर्ण व्यवस्थित लवकर. म्हणजे या ठिकाणी तो क्वेश्चन 2 पूर्ण संपून जातोय. लास्ट क्वेश्चन 10 हे निगेशन P double implication Q, equivalence P and negation Q, or Q and negation P. चला, P and negation Q or Q and negation P. ओके. हाँ, काय सोपा आहे हा. सर्वप्रथम व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्स केलं. बघणार 2 स्टेटमेंट पॅटर्न कनेक्टिव्हिटीज 1 2 3 4 5 6 आहे, 8 होईल. पहिले P, सेकंड Q, नंतर P डबल इम्प्लिकेशन Q, नंतर निगेशन P डबल इम्प्लिकेशन Q, नंतर निगेशन Q. पहिले काय करता, निगेशन P पण आहे, निगेशन Q पण. आधी निगेशन P नंतर निगेशन Q. चला, दोन्ही पण आहे. नंतर P अँड निगेशन Q हे, त्याच्यानंतर Q अँड निगेशन P, लास्ट काय हे P and negation Q or Q and negation P. चला, 1 2 3 4 5 6 7 8 9 11. का स्टेटमेंट 2च आहे, कनेक्टिव्हिटी जास्त आहे. 1 2 3 4 5 6 7 म्हणून हे 9 कॉलम आलेले आहे, कनेक्टिव्हिटी जास्त असल्याने. चला, मग याला काय नाही, 2T 2F. खूपच सोपं आहे. हेच करून घेणार मी. लास्ट क्वेश्चन आहे 1.2 मधला. क्वेश्चन 2 मधला शेवटचा 10 नंबरचा क्वेश्चन आहे. चला, 1T 1F 1T 1F. मग देनची कंडिशन काय, डबल इम्प्लिकेशनची. दोन्ही सेम आहे, ट्रू. दोन्ही सेम नाही, फॉल्स. दोन्ही सेम नाही, फॉल्स. दोन्ही सेम आहे, ट्रू. नंतर याचंच निगेशन, टीचं F, Fचं T, Fचं T, Tचं F. नंतर निगेशन P, Tचं F, Tचं F, Fचं T, Fचं T. निगेशन Q, Tचं F, Fचं T, Tचं F, Fचं T. नंतर P अँड निगेशन Q, दॅट इज P अँड निगेशन Q हे आहे. या दोघांचं अँड घेणार. अँडची कंडिशन दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू नाही, फॉल्स. दोन्ही ट्रू आहे, ट्रू. दोन्ही ट्रू नाही, फॉल्स. दोन्ही ट्रू नाही, फॉल्स. चला, Q अँड निगेशन P, दॅट इज Q अँड निगेशन P हे अँडची कंडिशन दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स हे आहे. पुन्हा दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स. पुन्हा दोन्ही ट्रू आहे म्हणून ट्रू. दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स. आता काय करणार, हे कॉलम्स या दोघांचं ऑर घ्यायचं. ऑरचं दोन्ही फॉल्स तर फॉल्स, दोन्ही फॉल्स नाही ट्रू, दोन्ही फॉल्स नाही ट्रू, दोन्ही फॉल्स आहे, फॉल्स. चला बरे, 4 नंबर बघा, F T T F. म्हणजे कॉलम 4 आणि कॉलम 9 सेम आहे. द एंट्रीज इन द कॉलम
the entries in the column 4 and 9, that's 4 and 9 are identical, then it is logical equivalence. तर हे क्वेश्चन नंबर किती होत आहे? 10 नंबरचा क्वेश्चन होता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण मॅथमॅटिकल लॉजिक यामधलं एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 2 इथं पूर्णपणे कंप्लीट केलेला आहोत. यानंतरचे लेक्चर आपण हळूहळू पूर्ण मॅथ्स आणि पूर्ण फिजिक्स तुम्हाला टोटली फ्री आपण शिकवणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.